श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, मी माहेरी आलेली आहे. विंचोरी दळवी, तालुका शिन्नर, जिल्हा नाशिक ह्या गावी बघू शकता. भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी आणि स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी जात आहे. तर ही गावामध्ये आलेले आहे मी. बघू शकता, हे ग्रामपंचायत आहे विंचोरी दळवीचे. तिथेच भैरवनाथ मंदिर आहे. तिथेच भैरवनाथ मंदिर आहे. बघू शकता, खूपच छान स्वच्छता आहे. पटांगण आहे. जन्म मृत्यू याची नोंद ग्रामपंचायतमध्ये केली जाते. असं एक छोटंसं ग्रामपंचायत तुम्ही मगाशी बघितलेच. खूपच स्वच्छता आहे. चला तर आपण भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी जाऊया. ही ग्रामपंचायत आताच नवीन मस्तपैकी बांधलेलं आहे. भैरवनाथ मंदिर आलेलेच आहे. घराच्या अगदी जवळ भैरवनाथ मंदिर, ग्रामपंचायत, बसस्टॉप आहे. बसस्टॉपच्या पाठीमागेच घर असल्यामुळे येण्या जाण्यास काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण आमच्या गावाला अजूनपर्यंत बसची सुविधा झालेली नाही. खुद्दच विंचोरी दळवीला कोणतीही बस नाही, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात. बघू शकता भैरवनाथ मंदिर. तुतूचं मस्तपैकी झाड आहे. आपण जाताना मस्तपैकी तुतू काढूया. भैरवनाथ मंदिर बघू शकता. सँडल बूट काढून आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. प्रत्येक मंदिराच्या समोर घंटा असतेच. घंटा वाजून आपण त्यामध्ये प्रवेश करूया. बघू शकता, यज्ञकुंड. चला तर घंटा वाजूया. लोक दर्शन जमिनीवर टेकवून घेतात, जेणेकरून देवाला आपला नमस्कार पोचतो. बघू शकता भैरवनाथ मंदिर. तुळजाभवानी मंदिर, तुळजाभवानीचा फोटो. बाहेर खूपच छान स्वच्छता आहे फेऱ्या मारण्यासाठी. बघू शकता. आपण 11 प्रदक्षिणा मारूया. कोणत्याही मंदिरात 11 प्रदक्षिणा मारायच्या असतात, किंवा तुम्ही 101ही मारू शकतात. जाताना कधीही घंटा वाजू नये. आपण शॉर्ट व्हिडिओ बघितलेच असतील भैरवनाथ मंदिराचे आतमधले. मोठा व्हिडिओ काही मधला मी काढला नाही. बघू शकता, बाहेर आलेलो आहोत आपण. हे मोठं तुतूचं झाड. हवा मस्तपैकी गार सुटलेली आहे. बघू शकता, असे तू असतात ते खूपच छान आंबट गोड लागतात. मस्तपैकी हवा सुटलेली आहे. तुम्हीही खाल्लेले असतील ते कॉमेंट्समध्ये सांगा. चला तर आता स्वामी समर्थ केंद्रात जाऊया. त्याचा व्हिडिओही तुम्ही नक्की जरूर बघा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाच्या केंद्रात आपण चाललेलो आहोत. बघू शकता, हे स्वामी केंद्र, शाळा आणि स्वामी केंद्र शेजारीच आहे. बघू शकता, अंगणवाडी, बालवाडी, स्वामी केंद्र, भैरवनाथ मंदिर, ग्रामपंचायत सर्व एक शेजारीच आहे. पाय धुण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे. बघू शकता, आतमध्ये प्रवेश मस्तपैकी स्वामींना मंदिराला गेट वगैरे, केंद्राला बांधकाम चालू आहे. अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा केंद्र.
विंचोरी दळवी. चला तर मस्तपैकी फरच्या वगैरे लावलेल्या आहे, चारी बाजूनी झाडे लावलेली आहे. बदामाचे झाड खूपच छान बघू शकता. आतमध्ये प्रवेश करूया. दुपारची वेळ असल्याने कुलूप लावलेलं आहे. आपण कुलूप ताला उघडूया, मध्ये दर्शन करूया. घरी दुपारच्या वेळी असे करणारे आलेले की मला 2 दिवसाची सुट्टी दिल्यामुळे दर्शन आज घेऊन घरी उद्या जावे लागणार आहे. त्यासाठी 3 दिवसाची रजा काढलेली आहे. दुपारी इथे दर्शन करून नंतर बहिणीच्याकडे घरी शिन्नरला जायचे आहे, म्हणून मी दुपारचे दर्शन घेत आहे. बघू शकता मध्ये हे स्वामी समर्थ केंद्र. चला स्वामींच्या मूर्तीचे दर्शन करूया. तुम्हाला कधीची उत्सुकता लागलेली असेलच. ताला चला तर उघडूया आपण. प्रत्येक स्वामी केंद्र एक समान असतात. तुळजाभवानी, गणपती, दत्त यांच्या फोटोज उजव्या आणि डाव्या बाजूला लावलेले असतात. मध्ये स्वामी विराजमान असतात. स्वामींच्या फोटोपुढे मूर्ती असते आणि पादुका. आपण कुलूप उघडून आलेलो आहोत. मध्ये स्वामींची मूर्ती, फोटो, उजव्या डाव्या बाजूला फोटोज, तुळजाभवानी, दत्त, गणपती वगैरे हे सेम असंच सगळ्या ठिकाणी सेम असेच पद्धतीचे स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये असते. ओट्याला हात लावायचा नाही आहे. हे स्वामी समर्थ केंद्र बघू शकता. छान आहे. आमच्या चांदवडचे तर याच्यापेक्षा छान आहे असे मला वाटते. हे पण छान आहे, पण दुपारची वेळ असल्यामुळे असं निरागस भयान वाटते. 6 वाजता खूप छान गर्दी वगैरे झाल्यानंतर आरतीचा आवाज, अगरबत्तीचा सुगंध, दिवा वगैरे, माळ, त्यावेळेस खूप छान प्रसन्न वाटतं असं मला वाटतं. दुपारची वेळ असल्यामुळे आपल्याला बोर वाटते. पण 6 वाजता येणं मला म्हणजे सिन्नरला जाण्यासाठी 4 वाजता सिन्नरला जायचे आहे, तर म्हणून मी आत्ता दर्शनाला आलेले आहे. बाहेरचे पटांगण, जेणेकरून दर शनिवारी भक्तगण लोक जमून इथे विचारविनिमय करतात. इथे स्वामी समर्थ स्तवन भक्तांना बसण्यासाठी आहे. खूप मोठी अशी जागा, निसर्ग. पण स्वामी आपल्या चांदवडच्या स्वामी समर्थ केंद्राच्या समोर झाडे वगैरे लावले नाही आहे. पटांगण एवढे अवेलेबल नाही आहे. मुलांना खेळण्यासाठी पण सोय नाही आहे. इथे तसं नाही आहे. इथे मस्तपैकी पटांगण आहे, मुलांना खेळायला आहे. झाडं आंब्याची वगैरे, मोगरा, तुळस बघू शकता, बदाम, गेट वगैरे. खेड्यागावात जास्त करून जागा असते अवेलेबल, त्याच्यामुळे आपण झाडे वगैरे लावू शकतो. काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. बघू शकता बसायला वगैरे बाग वगैरे, गेट. जिल्हा परिषद शाळा आहे शेजारीच स्वामी समर्थांच्या केंद्राच्या. बघू शकता खूपच जागा अवेलेबल आहे. खेडेगावात खूपच जागा असते. खूपच ऊन करतंय, अतिप्रमाणात ऊन आहे. 2-3चे 6 वाजता येणे गरजेचं होतं, पण काय करणार फ्रेंड, 3 दिवसांची सुट्टी. चला घरी जाऊया. आंब्याचे झाड रस्त्यामध्ये लागलेले आहे. बघू शकता कसे आंबे लगडलेले आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शिन्नरला गेल्यानंतर शिन्नरला मस्तपैकी मी त्यांना लाडू करून देणार आहोत. तो लाडूंचा व्हिडिओही बघा, रव्याचे लाडू. सिन्नरला काही स्वामी केंद्र आहे का नाही ते माहीत नाही आहे, पण चला इथले तर दर्शन आपण घेतले. आता जाऊया आपण सिन्नरला. जेवण वगैरे केल्यानंतर तिथे रव्याचे लाडू आणि गोंदेश्वर मंदिरात आपल्याला जायचे आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड.